तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, की काँग्रेसने खरंच 70 वर्षात काय केलं? काय उत्तर आहे तुमचं त्याच्यावर? सगळं काही काँग्रेसनीच केलेलं आहे. हं, हं. जे काही योजना आहेत, आरोग्य योजना म्हणा, परत IIT, IIMs, इस्रो, हं, हं. मेट्रो. तुम्ही जर बघितलं Google सर्च करून बघा तुम्ही. कोलकात्यामध्ये सगळ्यात पहिली मेट्रो ही काँग्रेसनीच बनवलेली. हं, हं. हे फक्त योजनेची नावं बदलतायत आणि तीच योजना परत राबवायचा प्रयत्न करतायत. हं, हं. ती योजना व्यवस्थित राबवली जाते का नाही याच्यावर सुद्धा यांचं लक्ष आहे का नाही ते पण देव जाणे. हं, हं. पण काँग्रेसनी अशी काही कामं केली आहेत, ज्यांनी अशा काही योजना केलेल्या आहेत, त्या योजनाचा लाभ अजूनही लोकांना म्हणजे मिळतोय का नाही, हं, हं. वंचित घटकांना मिळतोय. वंचित घटकांना मिळतोय का नाही. LIC सुद्धा ही काँग्रेसनीच आणलेली आहे. हं, हं. कुठेतरी काँग्रेस केलेल्या कामाची जाहिरात करण्यात कमी पडतो. काँग्रेस हा मुळात काम करण्यावर विश्वास ठेवतो. हं. मार्केटिंग करण्यात, ॲडव्हर्टायझिंग करण्यात यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. काँग्रेस हे आहे त्याच्या कामामुळे, जे त्यांनी काम केलेलं आहे आजपर्यंत. आणि असे भरपूर कित्येक योजना आहेत ज्या काँग्रेसनी सगळ्या काढलेल्या आहेत. कितीतरी योजना आपल्या खूप जुन्या आहेत, जे काँग्रेसच्या काळातच आलेल्या आहेत. त्याच योजना ह्या परत आणतायत आणि त्याचं नाव बदलतायत. हं, हं. याला काही अर्थच नाहीये म्हणजे राहिला असं झालंय. आता अलीकडच्या काळात राजकारणाची व्याख्या फार विचित्र झालेली आहे. म्हणजे मी जे प्रश्न तुम्हाला विचारतो किंवा जे सांगेल ते जरा वेगळंच आहे. राजकारणात जायचं कशासाठी? बऱ्याचशा तरुणांचं मत असं असतं, की बस पद घ्यायचं, पैसा कमवायचा आणि त्या औरामध्ये आपल्याला राहायचं. असाच एक समज बऱ्यापैकी लोकांचा झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? मला राजकारणात यासाठी यायचंय, की माझा जो प्रभाग आहे किंवा माझा जो समाज आहे, त्या समाजासाठी मला अगदी ग्राउंड लेवलला येऊन काम करायचं आणि त्यांच्यासाठी उभं थांबायचं आणि त्यांचे प्रत्येक प्रश्न सुटतील यासाठी मी सरकारसोबत म्हणा किंवा कोणीही असू दे त्यांच्यासोबत भांडायला एकदम सक्षम आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये समस्या तुम्ही सांगितल्या, मात्र काही समस्या अशा आहेत की त्या राहून गेल्यात. त्यामध्ये SREचे एक मुद्दा आहे. त्यावर तुमची काय भूमिका आहे? SRAचा मुद्दा जर मांडला तर पहिली गोष्ट SRA करताना तर लोक जे आहेत त्यांना कधीच विश्वासात घेतलं हं, हं. आता आपण जर स्टँडर्डाइज ठरवलं तर एक 350 स्क्वेअर फूट SRA मध्ये एखाद्या फॅमिलीला मिळतं. पण त्यांच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत, त्यांच्या आधीचं स्क्वेअर फूटचं घर किती होतं, ते स्क्वेअर फूट तुम्ही 350 देणार आहे ते त्यांना पुरणार आहे का नाही, हे त्यांना म्हणजे प्रश्न काही विचारले जात नाही. SRA करायची, आपली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायची आहे, ही अशी नाही वाढणार आहे. त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न काय आहेत, काय त्यांचं मान्य आहे, हे सगळ्यावर विचार करून जो मुद्दा आपला निघेल किंवा जे सगळ्याचं म्हणजे मधलं असं सोल्युशन आपण काढू शकतो सगळ्यांना विश्वासात घेऊन, यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं.